तर हे गाय स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आत्ता मी जरा लागलेली भूक. तर बघा काजू मिक्सर हे मधाची बाटली घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे. मिल्कशेक बनवते मिल्कशेक. तर चला मिल्कशेक बनवूया. आजचा ब्लॉग ह्याच्यावरच आहे. मिल्कशेक बनवतोय मी त्याच्यावर आपण. तर चला डायरेक्ट स्टार्ट करू बनवायला. हे बघा क्वांटिटी काजू घेतलेले आहे, मिक्सर, मध, काळा मध आहे, दूध आणि आंबा. आंबा हे दाखवण्यासाठी आहे तिकडे बघा. हा माणूस बघा बघा. तर आता करूया सुरू. चला दाखवतो सुरू करू. बघू फ्रीजमध्ये काय काय ते बघायला लागणार आधी. शोधायला लागतं, शोधून डायरेक्ट हे करतो. हे बघा इथे दूध रेडी करून ठेवलेलं आहे, काजू पण सोललेले आहेत. तर फक्त आंबा कापायचा बाकी आहे बघा. एकायचाच बरं, कारण का खूप गोड आंबा आहे म्हणून त्यासाठी जास्त काही घेणार नाही. साखर नाही टाकणार आहे, मध टाकू. तर इन्ग्रेडियंट झाले की मग तुम्हाला करताना पण दाखवतो. मिक्सरचं हे ना वाकडं आहे, फिरेल की नाही ते माहीत नाही आता. हे बघा हे एका साईडने वाकडं आहे, फिरेल की नाही माहीत नाही, तरी पण बघतो. आजचा ब्लॉग भाई आंबा. हे बघा एक एक कप वाटी नाही, कप आहे म्हणजे ग्लास आहे. एक ग्लास मगाशी वाटी घेतलेली म्हणून एक ग्लास दूध घेतलेलं आहे. हे 1 चम्मच घेणार. काळामध्ये आहे म्हणून जास्त नाही घेणार. बघा मग दिसत असेल ना, काळामध्ये आहे, शुद्ध काळामध्ये. आणि हा काही बघा काजू, बदाम पण आहे. बदाम पण काढायचे फ्रीजमधनं, पण आधी आंबाच होत नाही कापून याच्याकडनं म्हणून थांबलो आहे. मध दाखवतो. हा बघा मध आहे बघा, काळा काळा. हा बघा असा आहे काळामध्ये. हे आता हे टाकलं की साखर टाकायची गरज नाही. आंबा टाकतोय. आमच्याकडे शेफ भरलेले आहेत एक एक. सोहम शेफ. हे टाकणार. तोपर्यंत हे तोडायला घेतो मी. बघा फ्रीजमधले आताच काढलेले आहेत. हे तुकडे तुकडे करून टाकायला पाहिजेत. हे तुकडे तुकडे करून टाकले पाहिजेत म्हणून हे तुकडे तुकडे करून टाकतो आता. जर तुमच्याकडे काळा मध नसेल तर तुम्ही साखर टाकू शकता, पण जर तुमच्याकडे काळा मध असेल ना तर काळा मध 1 चम्मच चालतो. 1 किंवा 1 आणि अर्धा चम्मच टाका काळा मध असेल तर. साधा मध नका टाकू. साधा मध थोडं जास्त टाकायला लागणार, चव नाही ना ह्याच्यामध्ये. गोड आंबा आहे म्हणून हे केलेलं. हे 1च चम्मच टाकणार आता. 1 चम्मच टाकून झालेलं आहे. आता टाकणार हे तुकडे तुकडे करून. हे माझ्यामध्ये असं तोडायला आहे बघा. मी अशा हाताने तोडते आहे. सुरी बिरीची आता गरज नाही. सुरी तोडले पाहिजे, तोडण्यासाठी काहीतरी लागणार. आहे काय रे हे तिकडचं ढाकर त्याच्यावर कापत जा पटापट. बघा कापायला लागतंय. भेंडी इथनं तिथनं उडतंय ते. असे पूर्ण तुकडे करून घेणार. कापता येत नाही आणि कापायला घ्या. पूर्ण तुकडे करून झाले की तुम्हाला दाखवतो. बघा भाई बारीक बारीक कापून झालेले आहेत. असे बारीक नाही म्हणू शकत आपण त्याला, तुकडे म्हणू शकतो. बारीक बारीक नाही झाले आहेत ते. सुरीने कापले बघा, सुरीने कापले म्हणून बारीक बारीक नाही झाले. हे बघा इकडे तिकडे झाले असते. एवढा वेळ नाही. किसने बिसनेनी नाही गाईज, किसने बिसनेनी बोलतोय करायला. हां हे असेच झालेत, बस झाले असे. हे बघा हे पहिले हे टाकून घेणार आहे आता ह्याच्यात. बघा ह्याच्यात असे डायरेक्ट टाकतो पहिले. पूर्ण टाकून झाले की दूध नाही, पहिला असेच हे करायचे. पहिले ह्याचीच हे करून घ्यायची आणि मग नंतरला दूध टाकायचं. पहिलं थोडं टाकायचं, तो त्यांना मिक्स होण्यापुरता. बघा मिक्स होण्यापुरती. तर तुम्हाला दाखवतो मी आता हे करून. टाक रे.
घट्ट लावा बाई नाहीतर बाहेर याय हा नाही तर काय बाहेर यायचं सगळ्याचं इकडे 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 तिकडे अँगल दाखवतो नीट लावलाय ना माझ्या मते स्टार्ट कर बटन स्टार्ट कर बटन स्टार्ट केलेलं आहे हा ते वर कर हे बघा हे कर आधी बघूया काय काय झालं इथे त्याचं अंदर होत काय हां कांड पिंड झाला असणार आता बारीक झालं असेल तर दूध टाकायचं खोले कसं खोललेलं हां झालंय काढ हे काढ काढ हे बघा पेस्ट झालेली आता दूध टाकणार ते काळ्या मधाने जरा रंग नाही येणार आता रंग येईल बघा असा रंग आहे दूध कमी पडलं तर अजून टाकायला लागणार बघतो आधी थांबा घाम बघा कसा येतोय बघा आता झालं काय बघू उघडून झालंच नाही कारण की एवढा वेळ लागत नाही याला लय घट्ट झालं झालंय घट्ट झालेलं आहे अरे चालेल हे आपण काय बनवलं आपण मिल्कशेक बनवलं आहे मिल्कशेक एवढंच घट्ट पाहिजे बघा मला कपातनं दाखवते हे करून ह्याच्यात कुठे चाललं हे बघ गाईज बघा इकडेच आहे आणि हा तिकडे चाललाय शोधायला हुशार मला टाकून दाखवतो मी हे बघा कन्सिस्टन्सी बघ भेंडी बस हे बघा प्रॉपर दाखव तुम्हाला लाईट बंद कर हे बघा कसं चमकलंय बघा चमकते ओरिजिनल काय सांगू शकत नाही आज फर्स्ट टाइम बनवायला गेलेलो मी असं काहीतरी असा ब्लॉग फर्स्ट टाइम बनवला आहे मी कारण का पहिला आपण कसं डेली ब्लॉग हे बनवायचो बाकीच्या सगळ्यांचे बाकीच्या टॉपिकवर पण आता कुकिंगच्या याच्यावर मी आज पहिल्यांदा बघितले म्हणून तर हा बघा पहिल्यांदा बनवून पण आता बघू कसा झाला आहे ते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि अजून कोणी चॅनल नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा आपण भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि ब्लॉगमध्ये तर असे कुकिंगचे मध्ये येत राहतील तर चला बाय